नमस्कार. आयुर्वेद प्रणेता धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्ताने धनत्रयोदशीला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. आमच्या विभागामार्फत आहार व आरोग्य यावरील मार्गदर्शन केले जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे मिलेट्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर मिलेट म्हणजे काय? तर मिलेट म्हणजे भरडधान्य. भारतामध्ये प्रामुख्याने 5 भरडधान्य उपलब्ध आहेत: ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, वरी इत्यादी. भरडधान्य म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ यांचा वापर करून या धान्यावरील साल भरडून काढली जात असे. नंतर त्याचे गरजेनुसार दळून पीठ केले जात असे. त्यामुळे त्यांना भरडधान्य असे म्हटले जाते. निसर्ग शेतीसाठी उत्तम पीक असलेले, कमी पाण्याची आवश्यकता असणारी ही पिके आहेत. गहू व तांदूळ सोडून इतर जे धान्य नियमित आपल्या आहारात वापरले जाते त्याला आपण भरडधान्य असे म्हणू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी ही भरडधान्ये आपण जशीच्या तसे पीठ करून खाऊ शकतो. तर वरी, राळ, कोदू ही भरडधान्ये त्यावरील साल बाजूला केल्यावर खाण्यायोग्य होतात. पूर्वी उखळात कांडून किंवा जात्यावर भरडून हे आवरण काढले जाई. आता मशीनद्वारे हे काम केले जाते. अशा साल काढलेल्या भरडधान्यांचा वेगवेगळ्या प्रकारे आहारामध्ये वापर केला जातो. सध्याची परिस्थिती आणि जीवनशैली पाहता आपल्या आहारामध्ये तांदूळ व गहू यांचे प्रमाण हे एकूण आहाराच्या 70% इतके आहे. गहू व तांदूळ ह्या दोन्ही पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच खाल्लेल्या अन्नातून साखर किती वेगाने रक्तप्रवाहात येते याची पातळी खूप जास्त आहे. त्यामुळे ते पचायला जड तर आहेच, पण त्यामुळे शुगर लवकर वाढते आणि त्यामध्ये फायबरचा अभाव आहे. तसेच पूर्वीच्या काळी लोक हे हातसडीचा तांदूळ खात होते. तसेच चपाती आणि पोळीसुद्धा सणासुदीलाच केली जात होती. पण आता आपल्या आहारात नेहमीच्याच आहारामधला पॉलिश तांदूळ, गहू आणि मैदा जो गव्हाचाच सुपरफाईन प्रकार आहे याचा वापर खूप जास्त वाढला आहे. आणि त्यामुळेच आपल्याला वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल, पचनाचे त्रास, डायबिटीस यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढायला लागलेले आहेत. शेतीचा विचार केला तर भारत भात व गहू या 2च पिकांवर अवलंबून आहे व भारताच्या प्रचंड लोकसंख्येचा विचार केला तर या 2 धान्यांशिवाय दुसरा पर्याय शोधणे ही काळाची गरज झाली आहे. भरडधान्यांचा वापर वाढला तर अन्न सुरक्षेवर ताण येणार नाही. भरडधान्य हे कमी ते जास्त पावसाच्या प्रदेशात हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीत येऊ शकतात. तसेच बदलत्या तापमानात तग धरू शकतात. त्यामुळेच मिलेट्स किंवा भरडधान्य ही देशाला अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षा म्हणजेच न्यूट्रिशनल सिक्युरिटी, आरोग्य सुरक्षा म्हणजे हेल्थ सिक्युरिटी, शेतकऱ्यांच्या उपजीविकेची सुरक्षा, लाईव्हलीहूड सिक्युरिटी आणि जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा देऊ शकतात. या भरडधान्यांच्या कडब्याचा उपयोग हा जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो व जनावरेही हा चारा आवडीनं खातात. तसेच पर्यावरण संतुलन म्हणजेच इकॉलॉजिकल सिक्युरिटी ही भरडधान्यामुळे मिळते. भरडधान्य तुमच्या ताटात आले तरच ते शेतात उगवले जाईल व त्याचे उत्पादन वाढेल. तुम्ही भरडधान्य खायला सुरुवात केल्यावर तुम्हालाही त्यात वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. तसेच शेतकऱ्यांनाही या धान्याला भाव मिळेल व भविष्यात यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. भरडधान्य किंवा मिलेटचा शरीरावर होणारा परिणाम हा आता आपण पाहू. अन्नाच्या रूपात गहू व तांदळावर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत. याऐवजी आपल्या जेवणामध्ये भरडधान्य खायला सुरुवात केल्यावर पोटाचे व पचनाचे विकार हे सुरळीत व्हायला मदत होते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भरडधान्यापैकी पहिली आहे ती म्हणजे बाजरी. बाजरीची भाकरी ही आपल्याकडे भोगीला खाल्ली जाते, पण तिचा आपल्या आहारातला वापर हा वाढला पाहिजे. वर्षभर बाजरी ही आपल्या ताटामध्ये आवश्यक आहे. बाजरी पिठाचा वापर तुम्ही डोसा करण्यासाठी वापरू शकता किंवा बाजरीचा पुलाव, खिचडी करू शकता. हे खाल्ल्याने प्रोटीन, कार्ब्स, फायबर, कॅल्शियम व लोह मिळते. दुसरे धान्य आहे ते म्हणजे नाचणी. नाचणीच्या पिठाची भाकरी, आंबील, डोसा, धिरडे करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. नाचणीचे पीठ शिजवण्यापूर्वी 2 तास पाण्यात भिजवणे आवश्यक आहे. त्यामुळे ती पचायला हलकी होते. त्यात प्रथिने, कार्ब्स, फायबर, पोटॅशियम व कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात आहे. याचे सेवन केल्याने ब्लड ग्लुकोज लेवल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही कमी करण्यास मदत करते व मसल टिश्यू रिपेअर करते.
तिसरे धान्य आहे ते म्हणजे ज्वारी. ज्वारीच्या पिठाची भाकरी, आंबील किंवा अप्पे करूनही तुम्ही खाऊ शकता. ज्वारी म्हणजे शाळू नव्हे. ज्वारी खाल्ल्याने प्रथिने, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यासारखे घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. शरीराला अनेक पोषक द्रव्ये ही भरडधान्यामुळे मिळतात व ते फायबरने समृद्ध असल्यामुळे रक्तपेशी बनवण्यासाठी मदत करतात. फायबरयुक्त असल्यामुळे भरडधान्ये पचनक्रिया निरोगी ठेवतात आणि सोबतच प्रतिकारशक्ती मजबूत करतात. पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम व पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. हे पोषक घटक भरडधान्यांमध्ये आढळतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते व याच्या नियमित सेवनाने हृदयाचे रक्षण होण्यास मदत होते. भरडधान्यात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात आढळणारे पोषक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करते. शिवाय त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण ही खूप जास्त आहे. भरडधान्य तुम्हाला लाडू, टिक्की, सॅलड, कपकेक किंवा बिस्किट बनवण्यासाठी तुम्हाला वापरता येतात. ICMRच्या म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानुसार आहारातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केले तर टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता कमी राहते. आपल्या सर्व पदार्थांमध्ये गहू आणि तांदूळ म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त आहे आणि हेच मधुमेह व स्थूलपणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळेच जाता जाता मी एवढेच सांगेन की हृदयरोगी, रक्तदाब, शुगर असणारे व स्थूलता असणाऱ्या लोकांनी मुख्यतः आपल्या जेवणातील गहू व तांदूळ यांच्या जागी भरडधान्यांचा वापर चालू केला पाहिजे व त्याचे प्रमाण हळूहळू वाढवले पाहिजे. भरडधान्यांचे वेगवेगळे प्रकार जसे भाकरी, डोसा, इडली, उपमा, अप्पे, लाडू इत्यादी तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यांचा कंटाळा येणार नाही. तसेच जे लोक आपल्या तब्येतीबाबत फार जागरूक आहेत त्यांनीही हळूहळू आपल्या आहारात भरडधान्यांचा वापर वाढवला पाहिजे. म्हणजेच रोजच्या जेवणामध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी, राळ, राजगिरा यांचा समावेश केला गेला पाहिजे. तर त्यांनाही निरोगी आयुष्य निश्चित लाभेल अशी आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने मी ग्वाही देते व सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.